आता नगरपंचायत नगराध्यक्षाच्या निवडणुका झाल्यावर त्या कमळावाल्यानं तर लय जोर मारला म्हणे. मोठ्या जागा त्या निवडून आल्या म्हणे, खूपच जागा त्याच्याच निवडून आल्या. कसं काय जमलं कुणाला माहित बाबा. बाबुराव पाटील, आता नगराध्यक्ष नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्या टायमाला कमळावाल्यानं मोठ्या प्रमाणात जागा निवडून आल्या म्हणे. आता विरोधी पक्ष म्हणते ईएमचा घोटाळा आहे. आता जेव्हा हे सत्तेत असते तर म्हणते ते म्हणते ईएमचा घोटाळा आहे विरोधी पक्षवाले, आणि आता हातावाले म्हणते ते हे निवडून आले की म्हणते ते म्हणते ईएमचा घोटाळा आहे. नेमका काही समजायला आलं नाही. घोटाळा जनतेचा आहे काय राजकारणी लोकांचा आहे काय ईएमचा आहे, काहीच समजायला आलं नाही. आता शेंद्या तुले लय राजकारण समजायला आलं. तू बी लय हुशार झाला म्हणा बापा बापा बापा. तुले सगळं समजायला आलं. आता भाजप कोणन, कंबळ कोणन, काँग्रेस कोणन, हत्ती कोणन, त्याच्या बाद ते मशाल कोणाची, त्याच्या बाद ते काय म्हणतात धनुष्यबाण कोणाचा, काय होते राजकारणात ते आपल्याला काय करायचं त्या गोष्टीवर. आता लय गोष्टी शिल्लक हाणाय बांड्या हाणाय पुरत नाही ना, आपण तेवढे मोठे नाव ना. आता मला सांगा, आपण कार्य करतो ना, आपल्याला तेवढ्या गोष्टीचं ध्यान ठेवाच लागेल का नाही. आता उद्या भविष्यात पुन्हा आता जिल्हा परिषद आणि पुन्हा पंचायत समिती ह्या निवडणुकी होणार आहेत. मग आता आपल्याच खांद्यावरती धुरा असणार आहे ना, मग तेवढंच आपल्याला ध्यान ठेवायला लागेल ना पुढे काय होते काय नाही. आता एखाद्या पक्षाचं काम करायचं म्हणल्यावर, एखादा आपण कार्यकर्ता म्हणल्यावर तेवढ्या तर गोष्टी आपल्याला पार पाडावंच लागते का नाही. उद्या जर आपल्याकडं पक्षप्रमुखांना जर सांगितलं का या वार्डात जा का त्या वार्डात जा, तर तेवढं नियोजन आपल्याला बसवावं लागेल का नाही. अरे आपल्याला तर या बाकीच्या गोष्टीहून काही थांबवून काही घेणंच नाही बाबा. कोणी काय येते आणि कसं येते आणि कोण पडते आणि कोण राहते, आपण ज्याची क्वार्टर त्याचा आपण मालक. हो ना हो ना. आता तुम्ही आता लोक तेच केलं ना. तुम्ही क्वार्टर दिली आणि एखादी काळी पडणी दिली की झालं तुमचं काम. अशांत देशाचा सत्यानाश व्हायला लागला ना. आता आपल्याला हे लोक 5 वर्ष गंडवतात आणि 5 वर्षाच्या बाद मग आपल्या एखादं काम घेऊन गेलो, एखादी फाईल घेऊन जरी गेलो, ते आपल्याला विचारपूस तरी करतात का. अरे हेच टाइम असते आपल्याला बाबासाहेबांना अधिकार दिला मतदानाचा, आणि आपण एखादी क्वार्टर एखाद्या काळ्या पनीर बोलायला लागलो. काही वाटलं पाहिजे ना आपल्या जेवाला. मारत्या तू तर निराजान झाला. तुले घरची जायदाद पुरली नाही, संपत्ती पुरली नाही, घरही पुरलं नाही. आता हे तुम्हाला क्वार्टरनं या 5 वर्षाच्या क्वार्टरनं आणि एका काळ्या पनीरच तो भागायला लागलं सगळं. राम्या तो बरोबर आहे, पण मला सांग, आता लोक कोणता लगे एखादा नेता आपण निवडून दिला आणि ते आपल्या दारी आला. आता मला सांग, प्रचाराच्या वेळेस कोणाच्या लगे ढुंगण होते एखाद्या लेकराचं, एखाद्याचं लगे पप्पी घेते, एखाद्याचा मुका घेते, 100 लेकरू असलं त्याचा लगे 100 पुसायला जोर करते. तर आणि मला सांग, आता हे कार्यकर्ते आपल्याला म्हणतो की आम्ही भावकीतला होऊन फलाना होऊन बिस्ता हो, आणि आपल्याला त्याचं ऐकाच लागते, नाही मग आपल्या माणसाची इज्जत जाते. या सगळ्या गोष्टी झाल्या. पण मला सांग, एखादा कार्यकर्ता पुन्हा 5 वर्षात डबल फिरून पाहिला का रे. मग महा काय चुकलं, एखादी पन्नी घेतली आणि क्वार्टर घेतली तर मी काय वेगळं केलं का. आणि ह्या लोकांना आता लोक बंगले बांधले, मोठमोठ्याला जायजाती 25-25, 30-30 कोटीच्या 4 व्हीलर. मला सांग, एखाद्या लाख रुपयात आणि 2 लाख रुपयात त्याला पगार येते, त्याच्यात नाही त्याचं घर आणि पेट्रोल तरी धरते का रे. पण हे एवढ्याला 32-32 आणि 40-40 लाखाच्या 20-20 लाखाच्या ह्या 4 व्हीलर कुठून येते त्याच्यावर, आणि 2-2, 3 एकराचे बंगले कुठून येते त्याच्यावर. मला सांग, त्याची लेकरं विदेशात शिकाय आणि आपण कार्यकर्ते त्याची झेंडे उचलाय. मी काय वेगळं केलं का, एवढं काय तपास झालं तुला. हा, एखाद्या तू कार्यकर्त्याचा आणि एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याच्यावर मला काही हिंदा नाही, पण मग हे खरं आणि जेवढं आहे तेवढं मी बोललो, पोटात आहे माझ्या तेवढं पोटात. आता मारुत्याचं एका नियमानं खरंच आहे ना, ते म्हणते ते खरंच आहे ना. आता एखादा साधा नगरसेवक जरी असला ना, आपण निवडून दिला, ते 5 वर्ष आपल्याला फिरून पाहत नाही ना आपल्याकडे, त्याचंही बरोबरच आहे. चेंद्यात तू म्हणाला आला ते बरोबर आहे, पण मग मला सांग, आता एखाद्याला पण आपल्याला प्रामाणिक निवडून द्यायला लागेल का नाही. ज्यांना आपले नगर अध्यक्ष जरी असेल तर आपल्या विभागातलं काम केलं पाहिजे. एखादा सरपंच असला तर त्यांना आपल्या गावातलं काम केलं पाहिजे. लेकराला काय पाहिजे, शिक्षणासाठी काय पाहिजे, खेळायसाठी पाहिजेत का, एखादा खेळाडू पाहिजेत का, एखादा हॉस्पिटल गावात आलं पाहिजेत का, एखादा रोड चांगला झाला पाहिजेत का. त्यानं कमावणं, त्यानं समजा जर 100% जर निधी आला तर त्यातला 30% खावा, पण 70%तलं काम करायला पाहिजेत ना. आता मला सांग, 70% खायच्या मागे लागेल, 30%नी काम कसं काय होईल आणि ते चांगलं होईल याची अपेक्षा काय काय ठोकं माणसानं. मला सांगा, आता कोणी जरी निवडून दिलं तर तेच करणार आहे, पण आपण कार्यकर्ते म्हणल्यावर आपलंही काम आहे त्याच्यात, की आपण बोललं पाहिजे, राजकारणी लोकांना बोललं पाहिजे, आमच्या विभागाचं चांगलं काम झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण बोलल्या पाहिजे का नाही. मला सांग. अरे बाबा, सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या. तुम्ही हे म्हणाला आले ते खरं आहे, पण आमच्या टायमाला राजकारण असं नव्हतं. आमच्या टायमाला कार्यकर्ते तेवढेच प्रामाणिक होते, नेते तेवढेच प्रामाणिक होते. जर एखाद्या नेत्याने सांगितलं आपल्याला हे काम करायचं, की ते कार्यकर्ता ते काम करायचाच. आता मला सांग, एखादा मतदार असला त्याला वाटते आपल्याला काय 5 वर्ष काही हे निवडून दिल्यावर आपल्याला काही दारी येत नाही, तर मग ते 500 घेऊन मोकळा होते. मग चुकीच्या माणसाला मतदान चाललं ना. आता मला सांगा, आता जिल्हा परिषद झाल्या, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या,
नगरसेवकच्या निवडणुका झाल्या, किती भरमसाठ पैसा वाटला, किती दारू वाटल्या, किती शाळ्या वाटल्या, किती पैसा वाटला, असा भ्रष्टाचार चालला. मग मला सांग, एखादा कार्यकर्त्याला निवडून दिला आपण, एखाद्या आमदार आले, एखाद्या खासदार आले, एखाद्या नगराध्यक्ष आले, नगरसेवक आले, का एखाद्या सरपंच आले, निवडून दिल्यावर मला सांगतात त्यानं 20-25 कोटी जर लावले तर ते काढायच्याच मागे लागल का नाही, त्याच ते पोट भरायच्या मागे लागल का नाही, एवढं आपण भांड ठेवायला पाहिजे का नाही. मग आता आपण चुकतो कुठे काय तेच समजायला लागलं नाही. मला सांग, आता भाजपवाला असेल का काँग्रेसवाला असेल का राष्ट्रवादीवाला असेल, कोणताही पक्षातला असेल, आपण एखाद्या काही पक्षाचं नाव घ्यायला नाही का आपण खराब करायला नाही आलं. पण मला सांग, कमळवाला आता आपण निवडून गेला, आता ते काय कामं करते, कसे कामं करते ते का आपल्याला माहिती आहे का आपण त्याच्या कपाळावर पाहिलं रेषा लिहून ठुली आहे का हे इमानदार आहे काय बेमान आहे. पण आपलं काम आहे चांगला सुशिक्षित असला पाहिजे, त्यानं जनतेचे कामं केले पाहिजेत, ही अपेक्षा असते का नाही जनतेची. मग मला सांग, याच्यातनं कोणाचं चुका लागलं, जनतेचं चुका लागलं का आपलं चुका लागलं, राजकारणी लोकांचं चुका लागलं, कोणाचं चुका लागलं ते सांग बरं तू. तुम्ही म्हणता ते बाबुराव पाटील खरं आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तुमच्या काळातली नेते प्रामाणिक होते, राजकारणी लोक प्रामाणिक होते, कार्यकर्ते प्रामाणिक होते, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण आता चांगल्या लोकाले, सुशिक्षित लोकाले, जे शिकलेलं आहे त्या गोष्टीचा त्याला अभ्यास आहे, त्या गोष्टीला त्या ठिकाणी पद दिलं पाहिजे. आता कोणी उठायला आलं, कुठे पद द्यायला आलं, कसे घ्यायला आलं, मग ते फेडायच्याच मागं लागते, भ्रष्टाचार करायच्याच मागं लागते. या गोष्टीचं भान त्याहीनं ठेवायला पाहिजेत ना. सर्वसामान्य लोकांना टॅक्स भरला, पैसा भरला, घरातील शेतकऱ्याचा जे काही मेहनतीचा पैसा असेल ते सगळा दिला. पण हे असं गंडवागंडवीचे कार्यक्रम चालले ना आता, अशानं काय होईल या देशाचं, काय होईल या सर्वसामान्य लोकांचा, हेच समजायला लागलं नाही. चंद्या तू म्हणतो ते खरं आहे, बरोबर आहे. पण आता हे कमळावाले म्हणायला लागले तर पुन्हा आता जशा नगर अध्यक्षाच्या नगरपंचायतच्या निवडणुका लढवल्या तशाच पुन्हा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार आणि मोठ्या ठिकाणी पुन्हा एकदा बहुमताने आम्हीच निवडून येणार असं म्हणाला. आता विरोधी पक्ष काय करते, कसा करते, त्याची काय प्लॅनिंग लागते हे बी पाहणं महत्वाचं आहे ना. रामभाऊ तो बरोबरच आहे, तू म्हणाला ते खरंच आहे. आता ही प्लॅनिंग काय रस्ते, पुन्हा कार्यकर्ते काय जोमान कामाला लागतात, पुन्हा लोकांच्या घरी कसे जातात, आता विरोधी पक्ष त्याची भूमिका काय बजावते, लोक त्याला निवडून देतात का, विरोधी पक्षवाल्याला निवडून देतात का, मग कमळवाले पुन्हा निवडून देतात. आता हे सगळा गोंधळाचा कार्यक्रम आहे. आता टायमानं कसं राजकारण बदलायला आलं, कोण या पक्षातून त्या पक्षात चाललं, त्या पक्षातून त्या पक्षात चाललं, कोणी लगे 5 वाजता लगे एखादा मुख्यमंत्री व्हायला लागलं, दुसऱ्या दिवशी लगे पुन्हा राजीनामा द्यायला लागलं, या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षात, असाच कार्यक्रम चालला सगळा. आता हे काय घडते आणि कसं घडते, पुन्हा आता जिल्हा परिषद तू म्हणतो तसं आणि या पंचायत समितीच्या जे काही निवडणुका येतात त्याच्यात कोण निवडून येते ते पण अवघडच झालं बाबा. आता कसं होते आणि काय होते, काय पैसा वाटतेत का पुन्हा मग संतेचे कामं करते का फेडायच्याच मागं लागते, काहीच समजायला लागलं नाही. आता ते मुंबईत पण म्हणे दोघं भाऊ एकत्र आले. आता मग मुंबईचा नगर महापौर कोण होते, मराठी माणूस होते का हिंदुत्ववाद चालते का, मग कोण होते का परप्रांत होते, याचाही मोठा गोंधळच लागला. आता हे काय दोघं भाऊ काय करते, मग जनता तिथली काय करते, कोणाला मतदान करते. आता खरं नाव तर शिवसेनेचं होतच मोठं, आणि आता हे पण आता पुढच्या शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेची होते, पुन्हा उद्धव ठाकरेचीच होते, हे मोठा कार्यक्रम वेगळाच चालला. आता राज ठाकरे काय करते तर हे पण मोठा गोंधळाचा कार्यक्रम आहे. आता तिथं मुंबईत काय घडते काही समजत नाही. मारत्या तू चांगलाच हुशार झाला रे, तुला समजा लागलं. आता मुंबईतलं सगळं सांगायला लागला तू. आता हे जिल्हा परिषदचं यायच्याच मिळ लागे ना. आता ते महापौर ते महापौर का काय म्हणते ते कोण होते कसं होते काही समजायला नाही. आता सांग बरं तू जरासं, तुझ्याकडे ज्ञान दिसायला लागलं मला. अपाय आपला कसं असते अंदाज लावा लागलो मी, तर पुढचं काय होते जनतेच्या मनावर आहे ना. आता कोणाला मतदान देते, त्या दोघा भावाला मतदान देते, पुन्हा कमळाला देते. काय तिथलं मराठी माणूस होते महापौर का मग दुसरा होते ते बिन पाहणं महत्वाचंच आहे ना. पण आता सगळ्या गोष्टी झाल्या खऱ्या, तर ही झाली आपली चर्चा, पण जनतेच्या मनात काय आहे ते काही समजायला नाही. आता जनता नक्की कमेंट करायला सांगा, कमेंट करून सांगा तुमच्या मनात काय आहे, कोण निवडून येईल, काय होईल, राजकारण कसं तापल, काय प्रगती होईल, मुंबईचं होईल का, या जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं काय होईल, नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आता हे आपल्या राजकारणी लोकांना जरा पाठवा मित्राला, त्याच्या चर्चा, तुमचे कमेंट, त्याचे कमेंट काय येते ते पाहू द्या एकदा. आणि तुम्हाला जर असंच आवडत असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करायला सांगा. मी असेच व्हिडिओ टाकतो आणि रोज आपण चर्चा करू राजकारणावर, कशा पद्धतीने काय होते, कसं घडायला लागलं, काय घडागलं. पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्या कार्टूनच्या माध्यमातून तुम्हाला पण जनजागृती होईल, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील, मार्गी लागल
आता हे नवीन प्रकल्प सुरू केला, नवीन मोहीम सुरू केली, जनजागृती आणि संविधानाचा मान अपमान, मान सन्मान या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत राहू. या राजकारणात काय घडते, कसं घडते, नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.